सन्मान या ठिकाणी होत आहे। एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। भारत माता की, भारत माता की। आमच्या या युवा वर्गाला दिशादर्शन करावं, त्यांच्याशी संवाद साधावं, त्यांना उपकृत करावं। वंदे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आणि विश्वामध्ये ज्यांनी भारताचा गौरव वाढवला असे आपल्या सर्वांचे आवडते पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं आज पनवेलमध्ये विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र या संकल्पनेवरती आपणा सर्व युवकांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आपल्या या महाराष्ट्राला सातत्यानं युवा ऊर्जेला प्रेरित करणारे सन्माननीय ॲडव्होकेट आशिष शेलारजी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत। टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया। या देशाचं भावनकशी नेतृत्व सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली 2014 साली त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून हा देश विकासाची पावलं ज्या गतीनं चालतोय ते पाहून आबालवृद्धांमध्ये त्यांच्याविषयी निरंतर आदराची भावना आहे आणि या आदराच्या भावनेतून सातत्यानं त्यांच्याविषयी काय माहिती मिळते ती मिळवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतोय। आज त्यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत या महाराष्ट्राचे सुपुत्र नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वाखाली होणारा रस्त्यांचा विकास असेल, रेल्वेचं जाळं नव्यानं पसरतंय, वंदे भारत पासून वेगवेगळ्या रेल्वेच्या माध्यमातून जगामधल्या कुठल्याही रेल्वे सेवेपेक्षा आपण कमी नाही अशा पद्धतीचा अभिमान बाळगत आपण आता देशभरामध्ये रेल्वेचाही प्रवास करायला लागलो। 150 पेक्षा जास्त विमानतळं या देशामध्ये निर्माण झाली। या सगळ्या विकासाला जर खऱ्या अर्थानं कोणी गती दिली ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी। आज त्यांच्या नेतृत्वाखाली होणारा हा देशाचा विकास याचं चित्र आपल्याकडे मांडण्यासाठी सन्माननीय आशिषजी आपल्याकडे आलेले आहेत। आज महाराष्ट्राचं आपलं खंबीर असं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री पदाची जबाबदारी ते हाताळत आहेत आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली बदलणारा महाराष्ट्र कसा याचंही चित्र आपल्या डोळ्यापुढे त्यांच्या माध्यमातून उभं राहणार आहे। समृद्धी महामार्ग असेल, आपल्या पनवेलला जोडणारा अटल सेतू असू द्या किंवा मुंबई सारख्या अतिशय गजबजलेल्या शहरामध्ये मेट्रोचं जाळं उभारणं असू द्या, यासारखी अनेक कामं आज तुमच्या सगळ्यांच्याच डोळ्यापुढे उभी राहत आहेत आणि ते सगळं करत असताना या देशाचा सांस्कृतिक वारसा, या महाराष्ट्राचा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा हा जपण्याचं काम आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून सन्माननीय आशिषजी करतायत आणि त्यामुळे सन्माननीय रघुजी भोसले यांची तलवार ही महाराष्ट्रात आणणं असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नख ही महाराष्ट्रामध्ये आणणं असू द्या, या सगळ्याच्या माध्यमातून इतिहासाच्या त्या खुणांशी आपल्याला सुद्धा जोडण्याचा सन्माननीय आशिषजी प्रयत्न करतायत। आपण सर्व रायगड जिल्ह्यातल्या आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पेण आणि परिसरामध्ये बनणाऱ्या सुबक अशा मूर्ती, या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनतात म्हणून काही मंडळींनी या संदर्भामध्ये कोर्टामध्ये याचिका आणि वेगवेगळ्या गोष्टी केल्या आणि म्हणून या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरती बंदी आली। विचार करूया, शाडूच्या मूर्ती त्या सुद्धा काही अंशानं त्या मूर्तीच्या वजनामुळे जड अशा मूर्ती या कशा पद्धतीने आपण सगळे आणू शकणार आणि त्यामुळे लाखोच्या संख्येनं पेण आणि परिसरामध्ये जे मूर्तिकार आहेत, महाराष्ट्रात मूर्तिकार आहेत, यांना या संकटातून वाचवण्यासाठी
ॲडव्होकेट आशिषजी शेलार यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या मूर्तीवरची बंदी ती उठलेली आहे. आता गणेशोत्सवाला देखील यावर्षी राज्याचा महोत्सव म्हणून त्यांनी घोषित केलं. दहीहंडी असू द्या, गणेशोत्सव असू द्या, या सगळ्याच्या माध्यमातून तरुणांना या संस्कृतीला जोडण्याचं काम आशिषजी करतायत. आणि असे आशिषजी आज या राज्यभरामध्ये प्रवास करत आज आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचले आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर आशिषजी आपल्या सर्व तरुणांशी संवाद साधण्यासाठी आले, म्हणून आशिषजींनी सांगितलं की ज्येष्ठ मंडळी कोणीही 25च्या वरती मला समोर नको, कारण मला तरुणांशी संवाद साधायचा आहे. त्यांच्या मनात काही शंका असू शकतात, या शंका याचं निरसन खऱ्या अर्थानं करता आलं तर करायचं आहे. आणि म्हणूनच आशिषजींच्या आग्रहावरून आमचे सगळे पदाधिकारी आपण बाजूला ठेवले आणि तरुण आपल्याशी थेट संवाद साधण्यासाठी आशिषजी आपल्याकडे आलेले आहेत. पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी सभापती कोकण म्हाडाचे बाळासाहेब पाटीलजी, आमदार प्रशांत ठाकूरजी, आमदार विक्रांत पाटीलजी, अविनाश कोरेजी, सुरेश ठाकूरजी, प्रीतम म्हात्रेजी, आनंद लोढेजी आणि उपस्थित सर्व युवा विद्यार्थी मित्रमैत्रिणी, तुमचे चेहरे बघितल्यामुळे लक्षात येत आहे अर्ध्या लोकांच्या मनात हे आहे की हा कार्यक्रम कधी संपतोय आणि आम्ही जातोय. अर्ध्या लोकांच्या चेहऱ्यावर तो आनंद आहे की या अगोदर असलेला बँड इतका चांगला होता आणि उरलेल्याच्या चेहऱ्यावर आहे की या बँड नंतर हा दुसरा बँड कुठे आणला. पण तरी जर मी आता बारामतीवरून इतक्या लांबून आलोच आहे आणि तुम्हाला या सगळ्या मंडळींनी बँड ऐकवलाच आहे, गाणी ऐकवलीच आहे, तर थोडंसं माझं पण भाषण ऐकूनच आहे. पण मला इथे भाषण करण्यापेक्षा संवाद करायचा म्हणून या कार्यक्रमाचं नाव युवा संवाद असं दिलं. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी तुम्हा सगळ्यांसमोर मांडलं की भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा 17 तारखेला 75वा वाढदिवस झाला आणि त्या निमित्ताने विविध कार्यक्रम आम्ही पूर्ण देशभर, पूर्ण महाराष्ट्रभर करतो. हा कार्यक्रम सुरुवातीलाच मी सांगतो की आपली मतं मागण्यासाठी हा कार्यक्रम नाही. या कार्यक्रमामध्ये माझी इच्छा असली तरी तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाचं सदस्य व्हा असं मी स्वतःहून म्हणणार नाही. तुम्ही झालात तर मला आवडेल. हा कार्यक्रम माझ्या कल्पनेत जो प्रशांत आहे तो आजच्या या रायगड जिल्ह्यातील, नवी मुंबईतील या परिसरात असलेल्या युवकाच्या मनात, तर आवाज कमी ठेवा, हळूहळू वाढेल माझा आवाज, या युवकाच्या मनात नेमकं चाललंय काय. तुम्ही इथे बसलेली सगळी जी युवा पिढी आहे, युवक आहात, या आता ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, काही व्यवसाय, काही आपापल्या पद्धतीने रोजगार, काही कला, काही संस्कृती, काही नृत्य, काही नाट्य, काही रील्स असा बनवणारा हा वर्ग आहे. आणि मग बरेचदा लक्षात येतं की या आपल्या वर्गाकडे तुमच्या मनात नेमकं काय चाललंय हे समजण्याची आम्ही प्रयत्न करत नाही. आणि तुम्ही जेव्हा घरात जाता तेव्हा घरातले तुम्हाला सांगतात की तुला काय समजतंय, मी सांगतो काय. आणि दोन्ही बाजूने ज्यांच्या शिरावर, ज्यांच्या डोक्यावर हा पूर्ण देश उद्याचा विकसित भारत बनणार आहे, त्या माझ्या युवा मित्रमैत्रिणींना नेमकं वाटतंय काय हे समजून घेण्यासाठी आजचा कार्यक्रम. आणि त्यामुळे मी जास्त वेळ न घेता 40-45 मिनिटातच हा कार्यक्रम संपवणार आहे. मला आनंद वाटेल जर तुम्ही जास्त बोलला तरी मी ऐकलं तर, नाही तर माझं भाषण 1.5 तासाचं तयारच आहे. आणि एवढं 45 मिनिटात संपवायचं असेल तर तुमच्यापैकी काही बोलायला लागेल आणि तुमच्यापैकी कोणी बोललं नाही तर 1.5 तास मला बोलावं लागेल. पण बाजूला जाऊ दे आपल्या या कम्युनिकेशन मधला लाइटर मूड. मला जस्ट विचारायचं की आपल्यापैकी किती लोकांनी
वोटर्स एनरोलमेंट स्वतःचं मतदार यादीत नाव नोंदवलं आहे, हात वर करा. मतदार यादीत नाव नोंदवलेलं आहे. काही लोकांनी अजून नोंदवलं हरकत नाही. आपल्यापैकी किती लोकांनी मतदान केलं यावेळेला? मतदान केलं म्हणजे मी जनरल इलेक्शन, कॉलेज इलेक्शन म्हणत नाही, नगरपालिका, लोकसभा, विधानसभा, ठीक आहे. पुढचा प्रश्न विचारणार नाही कोणाला केलाय ते, चिंता करू नका. आपल्यापैकी जरा विचार करून उत्तर दे. किती मित्रांनी आणि मैत्रिणींनी मतदान करण्याआधी जे मतदान केलं त्यांनाच विचार करणे, एखाद्या पक्षाचा ज्याला वोट द्यायचं की नाही द्यायचं हे ठरवण्यासाठी त्या पक्षाचा विचारधारा, अजेंडा किंवा कार्यक्रम वाचला, अजेंडा वाचलाय, कार्यक्रम वाचलाय, विचारधारा वाचले, कळले, ऑनलाईन तर ऑनलाईन, असं वाचलंय आणि मग मतदान केलं. असे किती लोक आहेत? एक जण आहे, दोन जण आहे, तीन, ठीक आहे, हरकत नाही, चार, एक उशिरा तर लक्षात आहे. आपल्यापैकी मतदान केलेल्यापैकी किती लोकांनी फक्त उमेदवाराला बघितलं आणि मतदान केलं? हा उमेदवार ठीक म्हणून उमेदवारासाठी मतदान केलं, हात वर द्या. थोडं जास्त आहे म्हणजे उरलेल्याने आई बाबांनी सांगितलं, मित्रांनी सांगितलं तसं केलेलं आहे. बरोबर आहे? नेमकं हेच लोकशाहीला आवडत. मित्रांनो, आपण या प्रश्नाने आपल्याला विचारला तो केवळ यासाठी हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आपला देश, तर आपापसात नका बोला प्लीज, आपला देश जो आहे तो हा 140 कोटीच्या वर लोकसंख्येचा देश आहे. आणि हे पण आपण समजून घेतलं पाहिजे की 140 कोटी, 100 कोटीच्या वर लोकसंख्या असलेला चीन सोडून या जगात दुसरा कुठला देश नाही. खरं तर असंही सांगायला पाहिजे की आपण ज्या महाराष्ट्रात राहतोय ना, त्या महाराष्ट्राच्या क्षेत्रफळा एवढा युरोपातले बरेचसे देश पण नाही. आणि म्हणून ज्या देशामध्ये 100 कोटीच्या वर, 140 कोटीच्या वर इतका व्यापलेला, कुठे काश्मीर, कुठे खाली तामिळनाडूला कन्याकुमारी, कुठे हिल आहे, कुठे बर्फ आहे, कुठे रेगिस्तान आहे, कुठे समुद्र आहे, कुठे नदी वाहते आहे, कुठे पाणीच नाही, अशा विविधतेने नटलेल्या देशामध्ये जगातली सगळ्यात एकमेव लोकशाही, डेमोक्रेसी कुठे असेल तर ती आपल्या भारतामध्ये आहे, हे आपल्याला दरम्यान. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतोय, मी IT मिनिस्टर पण आहे, मी सगळं कल्चर मिनिस्टर बद्दल सांगितलं, बट मी IT मिनिस्टर पण आहे. त्यामुळे जगभरातल्या लोकांना भेटतो, बोलतो, त्या जगातल्या देशात जातो. जगाचं ना कुतूहल आहे भारताकडे, संपूर्ण जग कुतूहलाने भारताकडे बघतं की या देशात लोकशाही कशी आहे. काही मैल गेल्यावर माणसाची बोलीभाषा बदलते, हेर बदलतोय, टोन बदलतोय, बोलण्याची पद्धत बदलते, कपड्याची पद्धत बदलते, जेवणाची पद्धत बदलते, अगदी नाचण्याची पद्धत सुद्धा बदलते, गाण्याची पद्धत सुद्धा बदलते. या देशामध्ये कुठे नॉर्थ ईस्टला मंगोलियन पिक्चर आहेत चेहऱ्याचे, कुठे रंग वेगळा आहे, कुठे बोलीभाषा वेगळी आहे, तरी या देशामध्ये एक राहून या देशातली लोकशाही टिकली. तशी हळूहळू तुम्ही जसे मोठे व्हाल आणि जसं जसं या विषयातले लेख वाचाल, माहिती कळेल, तुम्हाला लक्षात येईल की जग कुतूहलाने बघतोय. पण त्याचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं तर या जगात भारतात लोकशाही टिकली त्याचे कारण या देशामध्ये संस्कार नावाची गोष्ट आपल्या घरातूनच आपल्या मुलांना, मुलींना मिळण्याची व्यवस्था आहे. लोकशाही टिकली याचं कारण परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात बनलेल्या संविधान समितीने उत्कृष्ट संविधान आपल्या सगळ्यांना बनवलं. आता मी हा प्रश्न विचारतोय, आपल्यापैकी किती लोकांनी संविधान बघितलंय? संविधान बघितलंय, वाचलंय नाही म्हणत, बघितलं तरी.
वाचले असे किती लोक आहेत? पर सोडा, संविधानाचं प्रिएम्बल जे आहे, प्रिएम्बल ते तरी एका पानाचं वाचलं असे किती लोक हात वर करा. मित्रांनो, मला एका गोष्टीचं बरं वाटतं की तुम्ही प्रामाणिकतेने उत्तर देता. ठीक आहे, आपल्याला हे समजून घ्यावं लागेल, चीनमध्ये डेमोक्रेसी नाही, अन्य देशामध्ये डेमोक्रेसी ही किंग किंवा क्वीन ड्रिवन आहे. आपल्याकडे बाबासाहेबांच्या संविधानाने अशी व्यवस्था केली की जो अब्जोपती आहे त्यालाही एक वोट, आणि जो झोपडीत राहतो त्याला पण एक वोट, जो वयाचे 18 वर्ष पूर्ण केलं त्यालाही एक वोट, आणि जो वयाच्या 75ला आहे त्याला सुद्धा एक वोट. आणि समानता, समान संधी आणि समान न्यायिक व्यवस्था असं जगामध्ये एकमेव संविधान आहे ते आपल्या भारताचं संविधान. म्हणून माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही वेळ मिळेल तसं शक्य असेल तर गुगलवर, कुठल्याही आपल्या प्लॅटफॉर्मवर संविधानाचं प्रिएम्बल तरी वाचा. मी तुम्हाला सांगतो, 2006-07ला मी अमेरिकेला गेलो होतो, आणि अमेरिकेमध्ये तिकडच्या सरकारने एक व्यवस्था केली आहे की जगभरातले जे त्यांना वाटतात प्रॉस्पेक्टिव्ह युवा नेतृत्व जे आहे त्या सगळ्यांना ते आपला अमेरिका देश दाखवायला बोलवतात, आणि त्याच्या कार्यक्रमाचं नाव दिलंय इंटरनॅशनल व्हिजिटर्स लीडरशिप प्रोग्राम. आणि जगभरातल्या युवक नेतृत्वाला ते स्पॉन्सरशिप देतात, त्यांच्या जाण्या येण्याचा खर्च देतात, राहण्याचा खर्च देतात, इतकंच काय स्टायपंड पण देतात. खरं तर जगातल्या उद्या होऊ घातलेल्या नेतृत्वाला आजपासूनच पकडायचा ते प्रयत्न करतात. तो भाग जाऊ द्या. या टूरवर जेव्हा मला बोलवलं गेलं होतं, मी गेलो होतो त्यावेळेला सियाटलमध्ये एका नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनशी आमची भेट झाली. आणि त्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं काम काय होतं माहितीये? केवळ एकच काम होतं, ट्राय टू लव्ह युअर. विविधतेने नटलेल्या देशामध्ये संविधान आणि संविधानाचे अधिकार याच्याबद्दल आपल्याला लक्षात आलं नाही तर गडबड होऊ शकते, ती होऊ नये, होणारच नाही. यासाठी संविधानाचं महत्व लक्षात घ्या. माझा पुढचा सवाल खूप छोटा आहे. नरेंद्र मोदीजींचं भाषण एक तरी ऐकलंय ऑनलाईन, टीव्ही, रेडिओ, मन की बात, अजून कशात तरी. असं मन की बात ते भाषण काही एक ऐकलंय अशा लोकांनी हात वर करा. नरेंद्र मोदीजींचं भाषण हरकत नाही, अर्ध्या सभागृहाने ऐकलं. काय प्रशांत ठाकूरचं भाषण ऐकलं किती लोकांनी हात वर करा. प्रशांत दुसरं काही करत नाही. पण आपल्या सगळ्यांना हा प्रश्न यासाठी विचारला की तुमचं वय हे आहे की उद्याचा भारत हा तुमच्या हातात आहे. मोदीजींनी विजन 2047 2047 हे एक विजन मांडलेलं आहे की ज्या वेळेला भारत हा 100 वर्ष पूर्ण करेल. कारण 47ला आपण स्वतंत्र झालो. 1947 ते 2000 किती 100 वर्ष ज्या वेळेला पूर्ण होईल ना तेव्हा आपला देश हा विकसित राष्ट्र असला पाहिजे. म्हणजे काय, नागरिक शास्त्रात आपण शिकलोय 3 पद्धतीचे देश असतात. एक अविकसित, दुसरे विकसनशील आणि तिसरे विकसित. एक अंडर डेव्हलप, दुसरे डेव्हलपिंग आणि तिसरे डेव्हलप्ड. आपल्याला 60 वर्षाच्या वर काळ गेला, 75 वर्ष झाली, अजूनही आपण विकसित डेव्हलप नेशन झालेलं आहे. आणि मग होतंय काय माहितीये का, हे जे युनो वगैरे जे असतात ना, युनायटेड नेशन्सच्या सगळ्या मीटिंग्स, त्यात विकसित देश अप्रत्यक्षरित्या स्वतःचा दबाव गट निर्माण करून
त्यांना जे पाहिजे ते जगाला नियम सांगायला. हे सगळे सांगितलेले नियम त्या त्या देशाला फायद्याचे असतीलच असं नाहीये. पण आम्ही विकसित आहोत, तुम्ही जर थोडे सबस्टँडर्ड आहात, विकसनशील आहात, तुम्ही अजून खालची आहात, विकसित आहात. ते बोलत नसते पण वागवतात तसं. आणि म्हणून एक विजन आपण ठरवलंय, हे तुमच्या जीवावर ठरवलंय, ते म्हणजे भारत 100 वर्ष पूर्ण करेल त्यावेळेला अविकसित नाही, विकसनशील नाही, हा विकसित भारत होईल हे